नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपवर, कारण मी एक घेतलेला आहे नवीन ॲक्शन कॅमेरा, ते सुद्धा माझ्या मोटो ब्लॉगसाठी. तर चला मग दाखवतो तुम्हाला. अनबॉक्सिंग तर त्याची पहिल्यापासून झालेली आहे. आज मी तुम्हाला माझा पूर्ण मोटो ब्लॉग सेटअप दाखवणार आहे, कसा मी तयार केलेला आहे, त्याची व्हिडिओ क्वालिटी कशी येते त्या कॅमेऱ्याची, सर्व काही माईक सेटअप वगैरे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही बघू शकता, हा आहे आपला नवीन ॲक्शन कॅमेरा, जो की आहे DJIचा ॲक्शन 4. फोकस नाही होत आहे. तर हा आहे DJIचा ॲक्शन 4, जो की मी आता रिसेंटली परचेस केला आहे. तर त्यासोबत तुम्हाला एवढे सर्व येईल. सर्वात मेन म्हणजे आपला हा कॅमेरा, जो की काही असा आहे. तर त्याच्यावरती हा एक कवर आहे, तो मी तुम्हाला काढून दाखवतो, जो की असं निघतं. एक मिनिट. तर मी आता हा कवरसुद्धा काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला ॲक्सेसरीज दाखवतो की आपल्याला कॅमेऱ्यासोबत काय काय भेटतं. तर सर्वात मेन म्हणजे हा एक कॅमेरा झाला आपला, आणि त्याच्यात आपल्याला एक बॅटरीसुद्धा भेटते. काढून दाखवलं. ह्याच्यात एक बॅटरीसुद्धा आहे. ही एक बॅटरी असते. आपला मेन कॅमेरा, त्यासोबत हा केस असतो, ज्याने की नॉर्मली केस असतो जो पडला बिडला तरी आपला कॅमेरा साईडने डॅमेज होऊ देत नाही. आणि सेकंड हे स्टिकर्स असतात. ही एक लेन्स येते, जी की अशी वाली असते, ती तशी नाही, नॉर्मल असते. तर ह्या लेन्सला काही झालं तुम्ही टेम्पररी ही लेन्ससुद्धा यूज करू शकता, त्यासाठी ती दिलेली आहे एक एक्स्ट्रा. आणि हा चार्जिंगसाठी एक केबल आहे, आणि हे 2 माउंट्स आहेत. तर हा माउंट कशा प्रकारे काम करतो तुम्हाला आता मी दाखवतो. तर बघा, हा जो माउंट आहे ना, हा मॅग्नेटिक माउंट असतो, जो की आहे ना एकदम मजबूत आहे. आपल्या कॅमेऱ्याला एकदा आपण अटॅच केलं ना कॅमेऱ्याला, तो की अजिबात हलत नाही, एवढा स्ट्रॉंग आहे हा. तर हा तुम्ही बघू शकता कॅमेऱ्याच्या खाली इकडे हे 2 हे दिलेत. तर आपल्याला ह्याच्यात तो अटॅच करायचा असतो. मी दाखवतो. तर अशा प्रकारे हे DJIचं नाव आहे, हे फ्रंटला ठेवलं पाहिजे. तर तुम्ही असं बघा, प्रॉपर असं पकडून घेतलं, पण अजूनही प्रॉपर अटॅच नाही झालेलं आहे, जो की आता आपल्याला करावं लागेल. थोडंसं आहे नाही बघा, हलकासं ते ह्या साईडून पकडलं नाही आहे. तर आपल्याला फक्त प्रेस करायचं आहे, दोन्ही साईडून प्रॉपर प्रेस करून घ्या आणि एकदा नीट चेक करा की झालेलं आहे की नाही. बघा, तुम्ही बघू शकता किती हलवलंच नाही तरी तो निघणार नाही, कारण हा एवढा स्ट्रॉंगली फिट होऊन जातो ना, तर कॅमेरा पडायची झंझट नसते त्यात. तर हा अशा प्रकारे वर्क करतो. आणि जर तुम्हाला असं जर हा तर झाला हॉरिझॉन्टल, तर तुम्हाला वर्टिकल रेकॉर्डिंग करायची असेल तर वर्टिकलसाठी तुम्हाला पहिला हा केस लावावा लागेल. कारण की बघा, वर्टिकलसाठी इथे त्या लोकांनी काही दिलं नाही आहे. तर वर्टिकल करण्यासाठी तुम्हाला मेन म्हणजे हा कवर लावावा लागतो. बघा, कवरमध्ये दिलं आहे ते अटॅचमेंट. तर तुम्हाला हा काढायचा असेल तर सिम्पली हे 2 जे बटन दिसतात साईडला, ते फक्त असे क्लिक करायचे, दाबायचे आणि खेचायचं. माझ्या हातात एक फोन आहे, त्यामुळे मला काढायला नाही भेटत. हा निघाला. तर वर्टिकलसाठी तुम्हाला एक अशा प्रकारे पहिले मी साईडला करून घेतो. तर वर्टिकलसाठी बघा, ह्यालासुद्धा एक आपल्यात सेम जसं ह्याला अटॅचमेंट दिलं आहे तसंच सेम ह्यालासुद्धा दिलं आहे. तर वर्टिकल पण सेम, जर तुम्ही DJIचं हे नाव पुढे घ्यायचं, सेम अटॅच झालं. मग तुम्ही ह्याच्याने आपण असं वर्टिकलसुद्धा रेकॉर्डिंग करू शकतो. तर सेकंड आता तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्याची क्वालिटी, कसं कॅमेऱ्याचे सेटिंग्स दाखवतो. कॅमेरा चालू करूया आपण. तर आपलं बॅटरी आपण काढली, तर सर्वात आधी बॅटरी इन्स्टॉल करून घेऊ याच्यात. चलो, हा जो की आहे हा आता झालेला आहे फिट प्रॉपर. ठीक आहे. तर इथे तुम्हाला आहेत ना 2 बटन्स दिसतात, हा एक बटन आणि हा एक बटन. तर हा पॉवर ऑन आणि ऑफचा बटन आहे, आणि हा रेकॉर्डिंग स्टार्ट आणि चा बंद करायचा रेकॉर्ड. तर सर्वात पहिले मी कॅमेरा ऑन करून दाखवतो तुम्हाला. आता कॅमेरा ऑन झालेला आहे. मी एक स्क्रीन आहे ना ऑफ केले,
तर सर्वात पहिले मी ना तुम्हाला दोन्ही स्क्रीन दिसतात इथे, ही सुद्धा स्क्रीन दिसते आणि ह्यातसुद्धा, पण मी ही ऑफ केले सेटिंगमध्ये जाऊन. तर सर्वात पहिले मी ही ऑन करून घेतो. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आत्ता मी दोन्ही स्क्रीन चालू केले आहेत. कसं माहिती आहे, एक स्क्रीन बंद ठेवली ना थोडी बॅटरी पण वाचते आणि कसं माहिती आहे, प्रत्येक वेळेस दोन्ही स्क्रीनची गरज नसते आपल्याला, त्यामुळे मी एक स्क्रीन ऑफच ठेवतो. तर बघा असं काही तुम्हाला दिसणार आहे ह्या कॅमेऱ्यात. फोकस नाही करत आहे माझा मोबाईलचा कॅमेरा सध्या बरोबर. मगापासून मी वाईड अँगलवर शूट करतो त्यामुळे एवढं क्लिअर नव्हते फुटेज. तर आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे असतं. हा बघा, आपला कॅमेरासुद्धा यात दिसतो. तर पकडलं तर बघा, मी फोनसुद्धा घेऊन, म्हणजे तुम्ही ह्याच्याने ना फक्त असं नाही की तुम्ही कॅमेरा फक्त ब्लॉगिंगसाठी यूज करू शकता, हा मोठं ब्लॉगिंगसाठी यूज करू शकता. हा कॅमेरा तुम्ही नॉर्मल ब्लॉगिंग जे करतात त्यासाठी सुद्धा यूज करू शकता. आणि ह्याची आहे ना, तर तुम्ही इंडोरमध्ये असाल ना, ह्याची ऑडिओ क्वालिटी पण खूप छान येते. खूप म्हणजे मला आवडला हा कॅमेरा ॲक्च्युली. तर तुम्ही नॉर्मल व्लॉगिंगसाठी जरी बघत असाल ना, तरी हा कॅमेरा खूप चांगला आहे. तुम्हाला मी दाखवेन पुढे नॉर्मल व्लॉगिंगसुद्धा ह्याच्याने करून. तर ह्याच्यात बघा तुम्हाला खूप सारे ना असे अँगल्स येतात. बघा आता ऑफ होतं आहे, मी मागासून रेकॉर्डिंग नाही स्टार्ट केले त्यामुळे तो ऑफ होतो आपोआप. जर तुम्ही रेकॉर्डिंग करत नसाल तर काहीतरी 10-15 सेकंड का एखाद मिनटाने ऑटोमॅटिक ऑफ व्हायला चालू होऊन जातो. तर ॲक्च्युली आपल्याला एका कॅमेरामॅनची गरज आहे जो की कॅमेरा पकडेल, आपल्या रेकॉर्डिंगला हेल्प करेल. पण जाऊ द्या, कोणी नाही आहे. ते खूप सारे सेटिंग्स आहेत जे की मी सुद्धा अजून एक्सप्लोर नाही केलेत प्रॉपर. आता इथे बघा, ह्याच्यात असं नाही, ह्याच्यात तुम्ही फोटोचा ऑप्शन आहे, सेकंड व्हिडिओचं, आता फोटोचं ऑप्शन सिलेक्ट झालं, सेकंड व्हिडिओचं ऑप्शन आहे. अरे यार क्या हो रहा है इसको. हा झाला व्हिडिओचा. आणि तुम्हाला रिझोल्युशन दाखवतो. ह्याच्यात तुम्ही 1080p पासून ऑलमोस्ट 4K पर्यंत तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता ह्याच्याने. पण मी एवढी नाही करत, मी नॉर्मली आहे ना 1080p 30 fps करतो, कारण की एकतर ह्याच्यातच क्वालिटी मला एक नंबर भेटते. प्लस माझ्या मोबाईलमध्ये एवढी स्टोरेज नसतं की मी ह्याची फुटेज मी डाउनलोड करून एडिटिंग करू, कारण की ह्याची जवळजवळ तुम्ही 1 मिनटाची फुटेज जरी तुम्ही रेकॉर्ड केलात तरी ती 3 GBची होते, 2 किंवा 3 GBची मॅक्स टू मॅक्स. त्यामुळे मी जास्त हाय रेझोल्युशनला जात नाही. 1080p 30 fps माझे मोटोव्लॉग शूट करतो. आणि ह्याच्यात सेकंड म्हणजे तुम्हाला वाईड अँगलसुद्धा, म्हणजे ह्याच्यातच सेटिंगमध्ये गेलात ना, तुम्हाला किती वाईड पाहिजे, FOVमध्ये जर तुम्ही गेलात तर वाईड, स्टँडर्ड, नॅरो. मी मोटो व्लॉगिंगसाठी अल्ट्रा वाईडवर सिलेक्ट करतो, जेणेकरून खूप जास्त अँगल रेकॉर्ड होतो. तर हा झाला वाईड अँगल. तुम्ही डिफरन्स बघू शकता वाईड आणि अल्ट्रा वाईडमध्ये, स्टँडर्डमध्ये. तर चला, मी आता तुम्हाला ह्याच्यात आहे ना, मी नॉर्मल व्लॉगिंग करून दाखवतो. मी ठेवतो आता कॅमेरा वाईडमध्ये. ठीक आहे, कन्फर्म केलं 1080p 30 fps. तर आत्ता तुम्ही बघू शकता की आता मी आपल्या नॉर्मल फोनने व्लॉगिंग करतो. विवोचा फोन आहे माझ्याकडे, तर त्याने व्लॉगिंग करतो आहे मी. आणि आता मी आता स्विच करणार आहे DJI ॲक्शन 4वर. तर तुम्हाला आता ऑडिओ क्वालिटीसुद्धा तुम्ही ऐकू शकता की कशा प्रकारे येते. आणि जेव्हा मी कॅमेरावर स्विच करेन तेव्हा तुम्ही ती ऑडिओ क्वालिटी बघा कशी येते. चल, आत्ता रेकॉर्ड होतो आहे आपल्या DJI ॲक्शन 4 कॅमेऱ्यावर. आणि तुम्ही बघितलं असं सेटिंगमध्ये मी वाईड अँगल ठेवलेला. तर वाईड अँगलमध्ये हा प्रॉपर अँगल कशा प्रकारे येतो आहे. असं नाही की मी कॅमेरा खूप लांब पकडला त्यामुळे एवढं. तुम्ही बघू शकता मी इथपर्यंत माझा कॅमेरा आहे आणि चांगला आहे. ऑडिओ क्वालिटीसुद्धा चांगली येत असेल मला माहिती आहे, कारण मी एकदा दोनदा चेक केलेलं आहे ह्याच्यात. तर मी काय ना अजून एक हा झाला वाईड अँगलवर. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला एक अल्ट्रा वाईडवर शूट करून दाखवतो. तर आता तुम्ही बघू शकता हा आता रेकॉर्डिंग होतो अल्ट्रा वाईड अँगलवर. कॅमेऱ्याची पोझिशन सेम आहे, पण तुम्ही बघू शकता थोडं जास्त एरिया कवर करतो आहे. आणि ऑडिओ क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटीमध्ये काहीच फरक नाही पडत आहे त्याच्याने. तर हा सुद्धा अँगल तुम्हाला कसं वाटतं वाईड अँगल, ते तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला
नॉर्मल व्लॉगिंग करायचे ना बाई, माझ्यामध्ये तर कन्फर्म तुम्ही हा कॅमेरा घेऊ शकता, ज्याने तुम्हाला एक चांगली क्वालिटी भेटेल, व्हिडिओ क्वालिटी भेटेल, ऑडिओ क्वालिटी भेटेल. हां, पण जर तुम्ही अशा बोलतात ना बाहेर गेलात एखाद्या एन्व्हायरमेंट जिथे गाड्यांचा ट्रॅफिकमध्ये गाड्यांचा आवाज कंटिन्युअसली येतो आहे, तर तिथे ऑडिओ क्वालिटीमध्ये थोडा ड्रॉप येतो, कारण की हा बाहेरचा नॉईजसुद्धा एकदम बोलतात ना खूप लवकर कॅच करतो, ज्यामुळे ना तुमचे ऑडिओ एवढा खास येणार नाही. पण जर तुम्ही अशा सायलेंट एरियामध्ये आहात, जिकडे रूम बंद आहे किंवा सायलेंट जागा आहेत, तिकडे तुमचा ऑडिओ एकदम क्रिस्टल क्लिअर येईल. तर आणि त्यासाठी तुम्ही जर नॉर्मल व्लॉगिंग करणार असाल, तर जर तुम्ही असं आउटडोअर वगैरे जास्त तुम्ही व्लॉगिंग करता, तर तुम्ही एक वायरलेस माईक घेऊ शकता. DJIचाच मी 1-2 बघितलेले व्हिडिओ, DJIचा माईक मिनी करून येतो, ज्यातसुद्धा एक चांगली ऑडिओ रेकॉर्ड करतो तो माईक. तर तुम्ही नॉर्मल व्लॉगिंगसाठी यूज करत तर तुम्ही हा कॅमेरा घ्या, नक्की तुम्ही प्रिफर करू शकता. बट त्यासोबत तुम्हाला आहे ना हे सुद्धा घ्यावं लागेल, माईकसुद्धा घ्यावं लागेल जो वायरलेस आहे. तुम्ही DJIचा मिनी किंवा दुसरेसुद्धा अजून सपोर्ट करत असतील, मी बघितले खूप सारे व्हिडिओत, पण मला एक्झॅक्ट त्यांची नावं वगैरे काय एवढं माहिती नाही. पण तुम्ही प्रिफर करू शकता नॉर्मल व्लॉगिंगसाठी. पण मी हा कॅमेरा घेतला आहे, नॉर्मल व्लॉगिंग तर करणारच आहे मी या कॅमेऱ्याने, प्लस मी करणार आहे मोटो व्लॉगिंग. तर मोटो व्लॉगिंगचा तर आजचा व्हिडिओचा टॉपिक तोच आहे, मोटो व्लॉगिंग. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होईल. मी तुम्हाला आत्ता आहे ना माझा मोटो व्लॉगिंग सेटअप दाखवतो, की मी कशाप्रकारे सेटअप केला आहे माझा मोटो व्लॉग सेटअप. तर चला मग दाखवतो तोच. तर मी आत्ता कंटिन्यू ह्याच्यातच करतो, ह्या कॅमेऱ्यामध्येच कंटिन्यू करतो आहे माझा पुढचा व्लॉग. तर मी आता तुम्हाला दाखवतो की हेल्मेटमध्ये कशाप्रकारे हा कॅमेरा फिट केला जातो. तर सर्वात पहिले तुम्ही बघू शकता, ज्यात हेल्मेट आहे, हा माझा हेल्मेट आहे, स्टील बर्डचा आहे. तर ह्याच्यावरती मी लावलेलं आहे बघा, तुम्ही ॲक्शन प्रो करून ब्रँड आहे, त्याचा अशा प्रकारे एक चीन माउंट येतो, जो की असं 3M टेपवर असतो, जो बेस्ट असतो त्याला 3M टेप असते. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा यूज करू शकता. तर मी तर हा तुम्ही फक्त आहे हा माउंट घ्यायचा आणि इथे स्टिक करून टाकायचं. याच्यावर तुम्ही बघू शकता ही 3M टेप आहे, आणि ही ह्याच्यावरती मी एक्स्ट्रा टेप लावले आहे, कारण मी फर्स्ट टाईम यूज केला ना त्यावेळेस माझी जी पहिली नॉर्मल टेप होती ती निघून गेली, मी बरोबर नव्हता लावला. तर आत्ता हा एकदम प्रॉपर आणि एकदम मस्त फिट बसला आहे. आणि सेकंड म्हणजे ह्यासोबतच तुम्हाला नाही, ह्याच्यासोबतच तुम्हाला 1-2 वस्तू येतात, जे की आहे हाईक, याला म्हणतात जे माउंट, जे हुक काहीतरी असं म्हणतात. त्यासोबत येतो, आणि त्यासोबत आहे ना स्क्रू येतो. तर तुम्हाला दाखवतो मी, ह्या अशा प्रकारे काय हा माउंट आहे ना, जे माउंट, जो अशा प्रकारे ह्याच्यात तुम्ही अटॅच करू शकता. हा झाला फिट, ठीक आहे. आणि त्यासोबतच हा जो आपल्याला एक येतं माउंट, जो की आपल्याला कॅमेऱ्यासोबतच भेटतो, तर हा सुद्धा इकडे अशा प्रकारे लावला जातो. तर बघू शकता ही अशा प्रकारे हा माउंट आहे, जो इकडे टाकायचा. हा स्क्रू फिट केला, तर हा अशा प्रकारे प्रॉपर फिट झालेला आहे आता, जो की तुम्ही तुमच्या अँगलनुसार आहे ना स्क्रू लूज करून वर खाली ॲडजस्ट करू शकता. इथं मी झालं आपलं कशाप्रकारे तुम्ही अटॅच करू शकता कॅमेरा. त्याच्यावरती फक्त आपल्याला कॅमेरा ठेवायचा आहे, जे की मगाशी दाखवलं त्या प्रकारे. आणि सेकंड म्हणजे जर तुम्ही मोटो व्लॉगिंग करत असाल, तर सेकंड मेन गोष्ट कॅमेऱ्यानंतर मेन गोष्ट तर असते ऑडिओ. तर ऑडिओ कशाप्रकारे रेकॉर्ड करायचं, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक माईक घ्यावा लागतो. तर तुम्ही मार्केटमध्ये असे खूप सारे ऑप्शन्स आहेत, वायरलेस माईक, जसं मी तुम्हाला बोललो DJI मिनी माईक, तो सुद्धा ह्याच्यावरती यूज होतो. पण मी घेतलेला आहे, मी खूप सारे रिव्ह्यू बघितले की ज्याच्यात नाही माईक नॉर्मल माईक पण सपोर्ट नाही करत एवढं. खूप सारे म्हणजे एक असतो जो की ऑडिओ ॲडॅप्टर असतो, तो घेऊन आपल्याला एक वेगळा माईक घ्यावा लागतो. पण मी तेवढं झंझट नाही केलं आहे. मी सिम्पली खूप सारे यूट्यूब व्हिडिओज बघितले, ज्यात लोकांनी DJI ॲक्शन 4सोबत आहे ना एक सॅमसंगचा एक इयरफोन येतो, जो की ह्याला अटॅच होतो, प्रॉपर कनेक्ट होतो, आणि तो सुद्धा एक बोलताना एक प्रकारे चांगली ऑडिओ क्वालिटी देतो. तर मी बोललो एवढं झंझट करण्यापेक्षा आपण एक नॉर्मल इयरफोन घेऊ, तोच अटॅच करू, जेवढं आपलं स्टार्टिंग आहे. बघा मी आता एक बिगिनर आहे, तर त्या हिशोबाने तर माझ्यासाठी ठीक आहे.
तर मी तो माईक घेतलेला आहे, म्हणजे इयरफोन घेतलेला आहे, ज्याने ऑडिओ क्वालिटी सुपर म्हणजे बोलतात ना चांगली रेकॉर्ड होते, चांगल्या प्रकारे रेकॉर्ड होते. मला तर काही असा प्रॉब्लेम तर होत नाही त्याने. पण मी दाखवतो मी. तर तो इयरफोनसुद्धा मी प्रॉपर सेट केलेला आहे माईक हेल्मेटमध्ये. तुम्ही बघू शकता, दिसणार तर नाही बघा, हा तुम्हाला कापूस दिसतो. तर हा इकडे येतो तो माईक त्याचा. तर हा कापूस मी ह्याच्यामुळे लावला आहे की जेणेकरून बोलतात ना विंड नॉईज येतो माईकमध्ये ना, दरवेळेस विंड नॉईज कॅच करतो. तर त्यासाठी माझ्याकडे तर ते एक येतं, काय म्हणतात त्याला मला माहिती नाही, टी कॅट काहीतरी म्हणतात, जो की माईकला लावलेला असतो. मध्ये मी माईक बघितलं असेल, माईकवरती ते कापसाचा टाईप लागलेला असतो, तो की माझ्याकडे नाही आहे. तर मी जुगाड केला एक देशी जुगाड, जेणेकरून मी कापूस असं गुरफळून ठेवलं आहे, जेणेकरून मला बोलतात ना गाडी चालवताना विंड नॉईज नको यायला. त्यामुळे तर मी एक तुम्हाला छोटं दाखवतो की मी कशाप्रकारे अटॅच केलेलं आहे हेल्मेटमध्ये. तर त्यासाठी आहे ना मला पॅडिंग काढावी लागेल माझ्या हेल्मेटची, पण तुम्हाला दाखवतो मी एकदा. हे माईक इथे तुम्हाला दिसणार पण नाही इथे वायर दिसत असेल, तर ही अशा प्रकारे वायर मी अटॅच केलेली आहे पूर्ण आतून. मला यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्ण पॅडिंग काढावी लागेल, पण मी एवढंच काढेन, मी पूर्ण नाही काढणार, ठीक आहे. आणि इथे ही वायर आलेली आहे इथून आतून आणि इथपर्यंत आहे, आणि इथे माईक आहे जे की मी कापूस लावला आहे. तर हे बघा, आत्ता मी माझा कॅमेरा अटॅच केलेला आहे बघा, जो की माऊंट मी मगाशी दाखवलेला. तर अशा प्रकारे आपण त्या माऊंटवर आहे ना कॅमेरा अटॅच केला. बघू शकता की कशा प्रकारे आपला मोटो ब्लॉग सेटअप हा झालेला आहे. आपला मोटो ब्लॉग सेटअप एकदम प्रॉपर नाही म्हणता येते बघा. माईक आहे, अजून माईक बाकी आहे, जो की मी दाखवलेला, जो इयरफोनचं टाईप सी आहे इयरफोन हा. तर अशा प्रकारे आपण माईकसुद्धा लावून घेऊ. तर माईकसाठी एक हिप्टे जॅक असतो, इथून रिमूव्ह केला, ठीक आहे. झाला आहे आपला माईकसुद्धा अटॅच, आणि आपण झालेलो आहे मोटो व्लॉगिंगसाठी एकदम तयार. तर तुम्हाला कसा वाटतं मित्रांनो हा व्हिडिओ? जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो. तर मी तुम्हाला कॅमेऱ्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि मोटो व्लॉग सेटअप मी कसा तयार केला आहे, कसा माईक यूज केला आहे, तर सर्व तुम्हाला आतापर्यंत मी सर्व दाखवलं. तर आता याच्यापुढे तुम्हाला आता मी भेटतो तुम्हाला सरळ बाईकवर आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. चला मग. तर आत्ता आपण चाललो आहे बाहेर तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी दाखवायला. काहीतरी बघा, तुम्ही बघू शकता असं काहीतरी आपला मोटो व्लॉग सेटअप हेल्मेट घातल्यावरती दिसतो. तर तुम्हाला दाखवतो, बाहेर जातो, बाईक दाखवतो तुम्हाला. बाईकवरून आपण प्रॉपर अँगल कसा मोटो व्लॉग आपला रेडी होतो, कशा प्रकारे हा कॅमेरा मला अँगल देतो, आणि एक गाडी चालवताना तुम्हाला ह्या माईकचासुद्धा रिव्ह्यू भेटेल की कशा प्रकारे हा माईक ऑडिओ कॅच करतो. जो की मी माईक नाही यूज केला आहे, मी यूज केला आहे मगाशी बोललो सॅमसंगचा AKG माईक, जो की ह्या DJI Action 4 किंवा 3, 5ला पण सपोर्ट करतो, सर्वांना सपोर्ट करतो. त्या माईकमध्ये प्रॉब्लेम आहे एक, तो सांगतो तुम्हाला चालता. पण सध्या तुम्ही बघू शकता असा आपला सेटअप आहे. चला भाई, आता मी चाललो आहे तुम्हाला याची ऑडिओ क्वालिटी दाखवायला. तो का समोरच आहे आपली NS. कशी वाटते सांगा आपली गाडी? तर व्हाईटमध्ये फुल कशी दिसते आपली गाडी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला भाई निघू. गाडी स्टार्ट डाउन, चलो.
जा जा. सीधा सीधा होना एकदम सीधा. सांभाळून चालावं लागते भाई. इथे गल्ल्यांमध्ये कोण पण घुसतो कधी. चला तर भाई असं काहीतरी हां आम्हाला नाही सोडत रे. तर मागे माझा भाऊ बसलेला आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या नातेवाईकांकडे गणपती बाप्पांच्या पाया पडायला. तर भाई असा काहीतरी अँगल येतो जो की ओके आहे, चांगला आहे. व्हिडिओ क्वालिटी पण चांगलं देतं. आणि आत्ता ही जी रेकॉर्डिंग तुम्ही बघताय ती 1080p 30 fps वर रेकॉर्ड होते आपलं. आणि हा ऑडिओसुद्धा सॅमसंगच्या माईकने सॉरी इयरफोनने. ट्रॅफिक या साईडला भाई बेकार ट्रॅफिक असतं आमच्या इथे कांदिवलीला हायवेला जायला. तरी आज ठीक आहे, आज चालू दिवस पण नाही, पण चालू दिवसात भाई बेकार ट्रॅफिक असतं इथे. तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते आपली व्हिडिओजची जरा सांगा कमेंटमध्ये. आणि जर आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि थोडं सपोर्ट दाखवा. बसवाल्यांनी ब्लॉक केलं रे. नाही हाय. आणि एक असं आता तुम्हाला असं विसलचा आवाज येत असेल, ॲक्च्युली तो माझ्या हेल्मेटचा प्रॉब्लेम आहे, माईकचा नाही. आपला हेल्मेट खूप जास्त विंड नॉईज येतो आपल्या हेल्मेटमध्ये, त्यामुळे तो कंटिन्यू विसलचा आवाज कॅचच करतो. फायनली जरा मोकळा रस्ता भेटलेला आहे. पहिलाच राईट आहे ना रे हा? पहिलाच राईट आहे ना? काय ह्याच्या पुढचा आहे? नाही इथे ना, पुढे ते सर्कल आहे ना. हां कुठून? हां हां हां. इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट. बाप्पा चाललेत आज 5 दिवसाचे, ज्यांच्या घरी 5 दिवसासाठी बाप्पा आलेले, तर आज चाललेत. बँजोवाले भाई आज फुल धमाल आहे. लवकर घरी जावं लागेल, नाही तर ट्रॅफिक काय सोडणार नाही आपल्याला. तर भाई मागासपासून जी आपली फुटेज होती ना ती रेकॉर्ड होत होती वाईड अँगलमध्ये. मी आत्ता बघितलं तर मी आता रेकॉर्डिंग तर मी आत्ता ऑन केलेला आहे अल्ट्रा वाईड अँगल. तर आत्ता तुम्हाला जो व्ह्यू भेटत असेल तो पहिल्या फुटेजपेक्षा जास्त असेल. तर मागाशी मी बोलवतो बघा, मोटो ब्लॉगिंगमध्ये मेन असते व्हिडिओ क्वालिटी आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं ती म्हणजे ऑडिओ क्वालिटी. तर व्हिडिओ क्वालिटीसाठी तर मी बेस्ट कॅमेरा सिलेक्ट केला आहे, चूज केला आहे. तर ते तुम्ही रिझल्ट तुमच्या समोर असेल.
फक्त ऑडिओ क्वालिटीमध्ये मला थोडा डाऊट होता, पण ठीक आहे. दुसरा सीन कसं आहे माझ्या ह्याचा, तुम्ही जर प्रोफेशनल ह्याचा माईकचा सेटअपचा सीन सांगतो तुम्हाला, तर तुम्हाला एक माईक फक्त बोलताना माईक घेऊन काम नाही होत. माईकसाठी आहे ना तुम्हाला एक माईक ॲडॅप्टर लागतो, म्हणजे जो की माईक ॲडॅप्टर वगैरे सर्व ह्या गोष्टी खूप महाग येतात. आणि ते दोन दोन गोष्टी मग सेटअप आहे ना थोडा मोठा होऊन जातो यार. म्हणजे एक माईक ॲडॅप्टर, त्यानंतर माईक, मग ते खूप मोठं वाटतं. तर मी त्या कमी प्राईसमध्ये मला हा इयरफोन भेटत होता, जो की चांगली क्वालिटी देतो आहे. माझ्यामध्ये चांगली देतो आहे. फक्त तुम्ही एकदा कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटते ऑडिओ क्वालिटी याची. डिसेंट आहे, माझ्यामध्ये तर डिसेंट आहे, एवढी काय खास नाही आहे, चांगली देतो आहे, ठीक आहे, ओके आहे. मी माझं काम चालवू शकतो, कारण ॲज अ बिगिनर मी एवढं इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत एखाद्या गोष्टीत. त्यामुळं बिगिनिंग म्हणून हा माझ्यामध्ये तर बेस्ट आहे. आणि तुमच्याकडे कोणाकडे जर असा DAचा कॅमेरा असेल ना, तुम्हीसुद्धा माईकसाठी सर्च करत असाल, तर मी तर सजेशन देईन की तुम्ही हा इयरफोन घ्या, ट्राय करा. उगाच एवढ्या महाग सेटअपवर जाऊ नका, कारण तुमची सुरुवात आहे फक्त. तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती दिवस करणार काय, त्यामुळे सुरुवात म्हणून हा ओके आहे. सुरुवातीला ठीक आहे. तर मी तर सजेस्ट करेन तुम्ही की माईकच यूज नका करू, आपला इयरफोनच बेस्ट आहे स्टार्टिंग पुरता. बाकी तुम्ही सांगा मला तुमच्या मते कसं काय. आता आपण जाणार आहोत हायवेला. एक बोलतात ना, तुम्हाला एक थोड्या स्पीडमध्ये चालवून दाखवतो, एक चांगला अंदाज येईल की कसं आहे नक्की, काय म्हणतं आहे जी माईकचा अंदाज येईल, कशा प्रकारे माईक कॅच करतो आहे व्हॉईस. आता 50 हायवेला पण जामच आहे, नाही बोलू शकत. हायवे पण फुल दिसतो आणि हायवे पण नाही, जास्त पळवायला नाहीच भेटणार आहे. ठीक आहे, जेवढं खेचता येईल तेवढं खेचू. तुम्हाला एक म्हणजे विसळचा आवाज तर येणारच आहे. लगेच उतरायचं आहे काय, प्रॉपर आपण हायवेवर जास्त फिरू नाही शकतो. थोडा पुढे गेला असतो यार, पण मतलब नाही जाऊन. खूप असं पुढपर्यंत बघा गेलं तर पूर्ण जाम आहे, तर काय पळवायला तर भेटणारच नाही. त्यामुळे आपण इथेच हुशार बनू आणि इथूनच कल्टी मारू घरासाठी. हायवेपेक्षा तर इथे स्पीड पकडले मी, ऑलमोस्ट 60 टच झालेली. तेवढं तर ठीक आहे ऑडिओसाठी, तुम्हाला एक अंदाज यायला. पण मेन म्हणजे एक गोष्ट बघायची आहे, 80-90 या स्पीडला काय कसं होतं. म्हणजे अजूनपर्यंत मी तेवढ्याच पळवलीच नाही मी माईक घेतल्यापासून. चला आपण आलेलो आहे परत आपल्या घरी. तर भाई आता आलेला आहे ब्लॉग एंड करायची वेळ. तर तुम्हाला आजचा आपला हा पहिला मोठा ब्लॉग थोडे आपल्याला गाडी लावायला भाई थोडं तकलीफ आहे झाड वाढल्यामुळे. गाडी लावून घेतो.
तर भाई आजचा ब्लॉग आपल्याला इथेच एंड करतो मी आता. आजचा आपला मोठो ब्लॉग सेटअपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो मी पुढच्या कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये राईड करताना. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. भेटतो मग, चला बाय.